जर अभ्यासाला बसल्यावर तुमचा मेंदू 5 मिनिटात भटकायला लागतो, पुस्तक उघडलं की मोबाईल आठवतो आणि एकाच पानावर 10 मिनिटं गेल्यावरही काहीच लक्षात राहत नाही. असं जर होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की माझ्यामध्ये एकाग्रता नाही, मी लेझी आहे किंवा माझा मेंदू कमजोर आहे. पण प्रत्यक्षामध्ये तसं नसतं. हो, प्रत्यक्षामध्ये तसं नसतं. ती तुमच्या मेंदूच्या काम करण्याची एक पद्धत असते. ठीक आहे? बघूया कसं काय. मी डॉक्टर वृषाली गर्दे, मानसोपचार तज्ञ, आणि गेल्या अनेक वर्षापासून टीनेजर्स, मुलं, त्यांचे पेरेंट्स यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि कशा कशा गोष्टी वर्कआउट होतात प्रत्यक्ष माझ्या पण काही अनुभवांनी. तर ह्या सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. आणि एक गोष्ट जरी समजा आपण आज डिस्कस केली तर ती तुम्हाला नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये आणि इव्हेंच्युअली तुमच्या परफॉर्मन्समध्ये तुम्हाला मदत करेल. तर बघूयात की मेंदू का भटकतो आणि एकाग्रता मेंदूची का होऊ शकत नाही बरं, एका ठिकाणी लक्ष का टिकत नाही, पुस्तक वाचायला लागल्यावरती का तिथे लक्ष लागत नाही, आणि ब्रेन रिसेट मग आपण कसं करायचं, तो एक सोपा उपाय आपण नंतर बघू. ठीक आहे? तो तुम्ही आजपासूनच वापरू शकता. अभ्यास करताना वापरा, म्हणजे आपोआपच परीक्षेमध्ये ते एक ऑटोमॅटिक प्रोसेस होऊन जाईल ब्रेनसाठी. चला सुरुवात करूया. पहिल्यांदा बघूया की वाय ब्रेन वॉन्डर्स. का बरं मेंदू भटकतो? आणि सर्वात महत्वाची गोष्ट समजून घ्या की मेंदू भटकतो कारण तो कमजोर नाही, तो ओव्हर स्टिम्युलेटेड असतो. आता आजकाल तर ह्या ओव्हर स्टिम्युलेशनला खूप सारे रिझन्स आहेत. जसं आपण सोशल मीडियामध्ये छोटे छोटे व्हिडिओज आणि मग एका व्हिडिओतून दुसऱ्यात, दुसऱ्यातून तिसऱ्यात, तर जोपर्यंत एकामध्ये कॉन्सन्ट्रेशन तयार व्हायला लागत नाही तो आपण दुसऱ्यावरती जातो. ठीक आहे? त्यामुळे मेंदूला सतत एक डोपामिन मिळत असतो. ठीक आहे? मोबाईल, रील्स, गेमिंग, नोटिफिकेशन्स. आता हा डोपामिन हिट होत राहतो. आणि जेव्हा आपण अभ्यासाला बसतो तर अभ्यास लगेच तो डोपामिन देतो का जो रील बघताना मिळतो किंवा करताना मिळतो. रील करताना सुद्धा लोकांना डोपामिन मिळतो किंवा मग एखादा गेम खेळताना मिळतो. अभ्यासामध्ये तो मिळत नाही, मग मेंदू काय करतो? कंटाळतो. आणि मग कंटाळल्यानंतर आपला मेंदू अशा मोडमध्ये जातो की सोपी आणि जलद आनंद देणारी गोष्ट कुठली, ते आपला मेंदू शोधायचा प्रयत्न. जसं मोबाईल, विचार, कल्पना, स्वप्नांमध्ये गुंतून जाणं, डे ड्रीमिंग, ही तुमची चूक नाही. हा एक ब्रेनचा पॅटर्न आहे. ठीक आहे? हा एक ब्रेनचा पॅटर्न आहे. आणि त्याचं खरं खरं एक रिझन म्हणजे काय बघायला गेलं ना, तर अटेन्शन स्विचिंग फटीग. जसं आपण मगाशी बोललो की एका रीलमधून दुसऱ्या रीलमध्ये, दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये, पण मग तो त्यांचा संदर्भ वेगळा असतो, विषय वेगळा असतो, त्या रीलची टोनॅलिटी वेगळी असते. मग ते परत ते नव्याने समजून घेण्यासाठी पटकन स्विच व्हायला लागतं. तर हे अटेन्शन स्विचिंग फटीग हे एकाग्रता कमी होण्याचं मुख्य कारण आहे. जेव्हा आपण दिवसभर मल्टीटास्किंग करतो, मेंदू वारंवार टास्क बदलतो. यामुळे आपला जो प्री फ्रंटल कॉर्टेक्स असतो तो थकतो. आता प्री फ्रंटल कॉर्टेक्स जो मेंदूचा भाग आहे, तो आपली चांगली निर्णय क्षमता, आपला विजडम, हे सगळं त्याच्यामध्ये असतं. और तो थकल्यामुळे काय होतं? सस्टेन फोकस ठेवणं कठीण होतं. म्हणून 2 तास अभ्यास होत नाही. पण जर 2 तास रील बघायला गेलं तर ते 2 तास कसे निघून जातात हे सुद्धा कळत नाही. आणि हे मी काय म्हणते तुम्हाला लक्षात येत असेल. तर बघूया की आता हे मेंदूचं कसं बरं, हे जे फटीग आहे हे कसं काय करायचं त्याच्यासाठी. ब्रेन रिसेटचा हा एक उपाय आहे.
अभ्यासाला बसण्यापूर्वी एक 3-4 मिनिटं आधी हे करा. सगळ्यात पहिलं आपलं डिस्ट्रॅक्शनचं कारण कुठलं होतं? मोबाईल. पूर्णपणे सायलेंट मोड किंवा फ्लाईट मोड वरती टाकायचं आणि दुसऱ्या खोलीमध्ये ठेवायचं. सो दॅट यू आर नॉट गेटिंग डिस्ट्रॅक्टेड बाय द नोटिफिकेशन्स किंवा येणारे चित्र, त्यातले आवाज, नोटिफिकेशनचं बेल, ह्याच्या सगळ्यांनी डिस्ट्रॅक्शन होणार नाही. त्यामुळे ते दुसऱ्याच खोलीत ठेवा. ठीक आहे. आणि पूर्णपणे सायलेंट किंवा मग तुमच्या एरोप्लेन मोड. झालं. स्टेप 2, डोळे बंद करून 10 दीर्घ श्वास घ्यायचे आणि हळुवारपणे सोडायचे. जो आपण श्वास सोडतो तो थोडासा लांब असला पाहिजे जो घेतो त्याच्यापेक्षा. का? तर कारण श्वास घेतल्यानंतर जर जोरात श्वास घेतला तो भीतीदायक, म्हणजे मेंदूला असा सिग्नल जातो की काहीतरी घडलंय. ओके. तर तो सिम्पथेटिक नर्वस सिस्टम स्टिम्युलेट करतो. पण ज्यावेळी हळुवारपणे श्वास घेतो आणि श्वास जो असतो, एक्झलेशन जे असतं ते लॉंगर असतं, तर ओव्हर स्टिम्युलेशन कमी होऊन पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम आपली ऍक्टिव्हेट होते. Okay? तर पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट झाली की आपला मेंदू शांत होतो. मग स्वतःला एकच वाक्य सांग 10 श्वास घेतल्यानंतर, पुढील 25 मिनिटं फक्त एकच काम. पुढील 25 मिनिटं फक्त एक आणि एकच कामावरती मी फोकस करणार आहे. ठीक आहे. आणि मग तुम्ही 25 मिनिटाचा टायमर लावा. आता तुम्ही टायमर परत मोबाईलमध्येच लावला तर तुमचं डिस्ट्रॅक्शन होईल. त्यामुळे आपलं साधं ज्याचं घड्याळ असतं त्याच्यामुळे तुम्ही टायमर लावू शकता. त्याच्यामुळे टायमर लावल्यामुळे त्याच्याने डिस्ट्रॅक्शन होणार नाही. तर तुम्हाला असं एक घड्याळ घ्या ज्याच्याने तुम्हाला अलार्म आणि या गोष्टींसाठी परत मोबाईलकडे जायला लागणार नाही. नाहीतर परत तो अलार्म सेट करता करता तेवढा वेळ आपला वाया जातो. मेंदूला क्लॅरिटी मिळाली की फोकस वाढतो की मी 25 मिनिटं हेच एक काम करणार आहे. मेंदूला मोठे लक्ष नको असते, त्याला छोटे क्लिअर इन्स्ट्रक्शन्स हवे असतात. आणि जेव्हा तुम्ही ते एक सेट ऍक्टिव्हिटी 25 मिनिटासाठी करता तेव्हा क्लॅरिटी, फोकस आणि काय एक्झॅक्टली करायचंय हे कळल्यामुळे मेंदूची जी ओव्हरऑल परफॉर्मन्सची क्षमता असते ती वाढते आणि थकवा पण कमी होतो मेंदूचा. ठीक आहे. तर फायनल टेकअवे यातून तुम्ही काय लक्षात ठेवायचं की एकाग्रता ही जन्मजात नसते, ती ट्रेन करता येते. ते ट्रेनिंगने ते स्किल आपलं वाढू शकतं. जर तुम्हाला अशा ब्रेन रेग्युलेशन तंत्राबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर कनेक्टेड राहा. आपल्या फ्रेंड्सला पण हे टेक्निक्स शेअर करा, त्यांच्या पॅरेंट्सला शेअर करा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की ही समस्या मेंदूच्या थकव्याची आहे, तर तसं नाही. ते एक स्किल आहे जे तुम्ही तुमच्या ब्रेनला ट्रेनिंग देऊ शकता आणि त्याला करेक्शन करू शकता. 25 मिनिटाचा अलार्म लावा, फक्त एकच काम करा, एका वेळी एक गोष्ट करा, मल्टीटास्किंग टाळा. आणि आता समजा परीक्षा आल्या आहेत तर परीक्षेच्या वेळी फक्त परीक्षेवर फोकस करा. परीक्षेनंतर तुम्ही बाकीच्या सगळ्या तुमच्या जे एन्जॉयमेंट आहे वगैरे त्याचं प्लॅनिंग करा. प्रायोरिटी कशाला द्यायची हे तुम्ही याला हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. कनेक्टेड राहा. मी आहे डॉक्टर वृषाली गर्दे आणि आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.